नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या भागात खूप मोठे ट्विस्ट आणि इमोशनल क्षण पाहायला मिळणार आहेत. ऐश्वर्याला लंडनला पाठवण्याचा निर्णय, जानकीचा मोठा प्लॅन आणि शेवटी एक अशुभ संकेत, हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये घडतं. सुरुवात होते सयाजी आणि ऐश्वर्या यांच्या जबरदस्त वादाने. सयाजी स्पष्ट सांगतो की आता पुढचे निर्णय तो घेणार आणि ऐश्वर्याला लंडनला जाऊन रेस्टॉरंट सुरू करायला सांगतो. पण ऐश्वर्या ठामपणे नकार देते आणि सांगते की ती स्वतःचे निर्णय स्वतः घेणार. यावरून दोघांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होतो आणि सयाजी तिला सांगतो की त्या रणदेवांच्या घरासाठी स्वतःला हरवत आहे. ऐश्वर्या मात्र अजून ठाम होते आणि म्हणते की त्या घरात परत जाणारच. याच दरम्यान जानकीचा फोन येतो आणि ती सांगते की घरात कौल घेऊन ऐश्वर्याच्या पतीसाठी सगळ्यांनी होकार दिला आहे. हे ऐकून ऐश्वर्या खूप भावुक होते आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. तर सयाजीला मोठा धक्का बसतो. दुसऱ्या बाजूला रणदेव घरात सगळे खूप आनंदात असतात. जानकी ऐश्वर्याच्या ग्रँड गृहप्रवेशाची तयारी सुरू करते. घर सजवण्यापासून सगळ्यांना कामं वाटली असतात आणि सगळं वातावरण खूप उत्साही आणि आनंदी होतं. ओवी तर खूपच उत्साहित होते. उखाणे घेते आणि सगळ्यांसोबत मस्ती करते. पण या आनंदाच्या वातावरणात दुसऱ्या बाजूला सौमित्र अजूनही नाराज असतो. तो अवंतिकाला सांगतो की त्याचं नातं आता फक्त नावापुरतं राहिलं आहे, ज्यामुळे वातावरण थोडं गंभीर होतं. अवंतिका त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. सांगते की त्या सारंगने कुटुंबासाठी खूप त्याग केला आहे. हा सीन खूप भावनिक बनतो. त्यासाठी जानकी एक खास माळ आणते आणि सांगते की ही माळ त्यांच्या कुटुंबाचं प्रतीक आहे. पण अचानक ओवीच्या हातून ती माळ तुटते. मणी सगळीकडे विखुरतात. सगळ्यांना धक्का बसतो आणि जानकी घाबरते की हा काही वाईट संकेत तर नाही ना. पण जानकी लगेच स्वतःला सावरते आणि सकारात्मक विचार करते. ती म्हणते की जसं त्यांनी आधी तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र केलं, तसंच ही माळही पुन्हा घुमता येईल. पण सीनमधून एक मजबूत संदेश मिळतो की कोणतीही अडचण असली तरी कुटुंब एकत्र असेल तर सगळं ठीक होऊ शकतं. हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.